मुंबईमध्ये पुन्हा एकदा व्हेज विरुद्ध नॉनव्हेज वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण ताडदेवमधील एका इमारतीमध्ये 2 BHK फ्लॅटसाठी सोशल मीडियामध्ये जाहिरात करण्यात आली होती. यात मांसाहार करणाऱ्यांना घर दिलं जाणार नसल्याची अट घालण्यात आली होती. या विरोधामध्ये सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होतोय. दरम्यान त्या व्यक्तीचा योग्य पद्धतीने समाचार घेतला जाईल असा दावा आता मनसेने केलाय. एक बेरशल अपार्टमेंट है विद सी व्यू. अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो. और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा. अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी या विषयावरती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काय म्हटलेत किल्लेदार पाहूयात. मी तो एक व्हिडिओ पाहिला. एक गृहस्थ ताडदेवच्या एका डेव्हलपरच्या साईटची जाहिरात करताना पाहिला आणि त्या जाहिरातीत तो सांगतो की व्हेजिटेरियन असेल तरच तुमचं स्वागत आहे. म्हणजे थोडक्यात नॉनव्हेज खाण्यासाठी तो तिथे येऊ नका असं इनडायरेक्टली सांगतोय. तर मला वाटतं की जो कोणी गृहस्थ आहे त्याचा समाचार नक्कीच घेतला जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने त्याचा समाचार घेतला जाईल. महाराष्ट्र एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. देशमुख काय म्हणालेत पाहूयात. नमस्कार. आपण पाहिलं असेल की 2 दिवसापासून एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावरती व्हायरल होतोय. भावेश नावाची जी व्यक्ती आहे ही काहीतरी मालमत्ता विक्री करणारी दलाल व्यक्ती आहे आणि याने एक ताडदेव ठिकाणी एक इमारतीतल्या फ्लॅटची जाहिरात केली. त्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतोय, म्हणजे इतका द्वेष यांच्या मनामध्ये. खरं तर हे कोणी त्याला सांगितलंय ते माहिती नाहीये. पोलीस त्याचा शोध घेतील. परंतु आता उघडपणे हे सगळं सुरू झालंय. गेल्या अनेक वर्ष हा प्रकार सुरू आहे. आम्ही शासनाकडे वारंवार विनंती करतोय की अशा माजोरड्या मुजोर लोकांना, जे महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला शाकाहारी असाल तरच घर देईल अशी अट ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई केली पाहिजे. परंतु याच्यावर ठोस उपाय शासनाकडून होत नाही आणि म्हणून यांचा माज वाढतोय. आता बघितलं असेल की तो भावेश नावाची व्यक्ती आहे, तो सरळ स्पष्टपणे सांगतोय 2 BHK फ्लॅट आहे, शाकाहारी असेल तर तुमचं स्वागत आहे. साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात.